नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या नव्या आणि वैशिष्ट्यपूर्ण भागात तुमचं स्वागत आहे. बाईच्या कविता या कविता आठवतात का तुम्हाला? खूप लोकप्रिय झालेल्या त्या कविता कवी किरण येले यांनी लिहिल्या होत्या. त्याचाच पुढचा भाग म्हणजेच बाई बाई गोष्ट सांग. पुढचा भाग, पुढच्या कविता असं आपण त्यांना म्हणू शकतो. या कविता बाईचं अंतरंग उलगडतात. तर नवीन कविता संग्रहाच्या निमित्ताने कवी किरण येले यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. कविता संग्रहाचं नाव मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने बाई बाई गोष्ट सांगतात. आता या गोष्टी कुठल्या आहेत, कवीला स्वतःला काय म्हणावंसं वाटतंय, काय सांगावंसं वाटतंय, या सगळ्याबद्दल आज आपल्या गप्पा होणार आहेत आनंदाचं पानमध्ये. किरणजी, तुमचं स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं सुरुवातीला की बाई विषयीच्या, बाईच्या अंतरंगातल्या कविता तुम्ही लिहिता, सांगता. तर आत्ता हा जो कविता संग्रह आहे त्यातनं तुम्ही काय सांगायचा, काय मांडायचा प्रयत्न केलाय? कारण प्रत्येक कविता कवीची वेगळी असते, त्यातला थॉट वेगळा असतो, विचार वेगळा असतो. बाईच्या कविता हा पहिला संग्रह जो आला तो 2010 साली आला. त्यानंतर हा बाई बाई गोष्ट सांग. खूप जणांनी विचारलं बाईचा कविता 2 असं का नाही दिलं. तर मला तुम्ही म्हणाला तो प्रश्न खूप चांगला आहे की मला असं वाटलं की बाईला खूप गोष्ट सांगायचे आहेत. पूर्वीपासून ती जे सांगते आहे ते गोष्टीच्या रूपात सांगते आहे. त्या ओव्या असतील, गीतं असतील, फुगडीची गाणी असतील, या सगळ्यातून ती गोष्ट सांगते, एक स्वतःची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ती गोष्ट मला लक्षात आली आणि म्हणून मग या कविता ज्या आहेत दुसऱ्या भागातल्या त्या या अनुषंगाने ओव्यातून, खेळफुगडीतून, भोंडल्याची गीते यातून ते मांडण्याचा प्रयत्न केला की आजच्या युगातली जर बाई असेल तर ती गोष्ट काय सांगेल त्याच रूपामध्ये, ओव्यामध्ये, खेळफुगडीमध्ये, बोलण्याच्या गीतामध्ये, इतर गीतांमध्ये गोष्ट सांगेल. पण ती निश्चितच गोष्ट त्या काळातली नसेल, आजच्या काळातली असेल, तिच्याच काळातली असेल. आणि ती काय गोष्ट असेल आणि ती कशी मांडेल कवितेच्या रूपात, गीताच्या रूपामध्ये. तर तो हा कविता संग्रह आहे बाई बाई गोष्ट सांग. खरं सांगू का किरणजी, जेव्हा मी हा कविता संग्रह चाळला, वाचल्या कविता त्यातल्या, आणि नेमकी मी आत्ताच साहित्य संमेलनाला जाऊन आले जिथे ताराबाईंना भेटले, ताराबाई भवाळकर. त्यांनीही म्हणजे लोकगीतातनं जे काही बाईचं अंतरंग पुढे येतं त्याच्याविषयी त्या कायम बोलत असतात, सांगत असतात. आणि त्याच पद्धतीच्या मला तुमच्या काही कविता वाटल्या. तर आत्ता तुम्ही ओव्यांचाही उल्लेख केला. तर हे जे माध्यम आहे तुमचं, तुमच्या मनातले विचार सांगण्याचं, त्याच्याबद्दल सांगा. खूप चांगलं विचारलं तुम्ही. माझ्या लक्षात आलं हे सगळं अभ्यास करताना, सगळं वाचताना किंवा आदिवासी कथा, लोककथा वाचताना लक्षात आलं की आपल्या काळात गोष्टी हे सांगणं कथन स्वरूपात खूप पूर्वीपासून चालू आहे. आणि ते चिरंतन आहे. म्हणजे आजही जर टिकलं असेल, काय असेल, तर मधल्या काळात खूप कविता आल्या, गाणी आली, मॉडर्न कविता आल्या, उत्तराधुनिक कविता आल्या. पण अजून ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आपल्या सगळ्या परंपरेमध्ये किंवा लोककथांमध्ये, आदिवासी कथांमध्ये किंवा ओव्यांमध्ये, भारुडांमध्ये, त्या गोष्टी अजूनही टिकून आहेत. त्या गीतं अजूनही टिकतं. तुकारामांनी सांगितलेले अभंग टिकून, ज्ञानेश्वरांनी जे गोष्टी सांगितल्या ज्ञानेश्वरीतून आणि ते सगळे चित्रण केलं अनुभवामृतमधून किंवा इतर एक गोष्टीतून, ते पण अजून टिकून आहेत. तर मला लक्षात आलं की हे चिरंतन गोष्ट आहे की गोष्ट सांगणं आणि ती लिरिकल फॉर्ममधून एक लयबद्ध स्वरूपात सांगणं, ही गोष्ट टिकून राहणार आहे. आपली जी महाभारत आहेत, रामायण आहेत किंवा सगळ्या ज्या पुराणकथा आहेत त्या लिरिकल फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की या बाईच्या कविता ज्या आहेत त्या आपण लिरिकल फॉर्ममध्ये का नाही सांगावं. आणि ती जर आज लिरिकल फॉर्म असेल तर नवी बाई काय वापरेल. म्हणून मग त्या आजच्या काळातल्या संवेदना, बाईच्या संवेदना, बाईला जे सांगायचं आहे ती तो जुन्याच फॉर्ममध्ये काय सांगेल, तर तो फॉर्म मी म्हणजे जशी मी वाचलेली कविता आहे तुमच्या कविता संग्रहातली की जी आपल्याला भोंडल्याची आठवण करून देते, आपण ती त्या म्हणजे ती तुमच्याकडनं ऐकून मग पुढे जाऊ शकतो. तुम्ही उल्लेख केला ती कविता आहे ऐलमा पैलमा गणेश देवा. ही कविता सगळ्या भोंडल्यांमध्ये आणि ती वापरली जाते. ऐलमा पैलमा कविता अशी आहे की ऐलमा पैलमा गणेश देवा, ऐलमा पैलमा गणेश देवा, खरं खरं सांगा करीन तुमची सेवा. ऐलमा पैलमा बाई चढवते जीन, ऐलमा पैलमा बाई चढवते जीन, कंपाऊंडर नवऱ्याला चालेल का बायको डीन, कंपाऊंडर नवऱ्याला चालेल का बायको डीन. ऐलमा पैलमा बाई आंब्याची टोकरी, घर सांभाळायला नवरा सोडेल का नोकरी.
ऐलमा पैलमा बाईसोबत पार्टीत, ऐलमा पैलमा बाईसोबत पार्टील, सांभाळेल का मुले नवरा आणि ती फिरेल आयटीत. ऐलमा पैलमा बाई आईस्क्रीमचा कोण. हे सगळे प्रश्न विचारले तिने व्यवस्थेला किंवा पुरुषाला. ऐलमा पैलमा बाई आईस्क्रीमचा कोण, चालतील का पुरुषासारखी तिला अंगे वस्त्रे दोन. ऐलमा पैलमा बघा कसा विरोध, ऐलमा पैलमा बघा कसा विरोध, बाई का ओ दिसत नाही घेताना निरोध. आणि ऐलमा पैलमा बाई सुपर क्वीन, ऐलमा पैलमा बाई सुपर क्वीन, पण मेडिकलमध्ये गर्दी नसता मागते नॅपकिन, मेडिकलमध्ये गर्दी नसता मागते नॅपकिन. आणि ऐलमा पैलमा छोटीवर होतो रेप, आखूड वस्त्रांची सांगा लावाल का तिथे टेप. आणि ऐलमा पैलमा मनाला होते खरूज, ऐलमा पैलमा मनाला होते खरूज, संतुष्ट का होत नाही पुरुषांचे बुरुज. आणि शेवटची ओळ आहे की ऐलमा पैलमा आता एक करा देवा, ऐलमा पैलमा आता एक करा देवा, बाईच्या योनीला 2 दात तरी ठेवा. ही ओळ अनेकांना आवडली, खूप जणांना ते खटकलं पण आजचा काळ आणि आजची परिस्थिती पाहता बाई काय विचार करेल तर हाच विचार करेल असं मला वाटतं. पण आणखीन कोणत्या अशा भावना वाटतात तुम्हाला की ज्या पुढे आल्या पाहिजे, सगळ्यांनी वाचल्या पाहिजे, स्वतः महिलांनी सुद्धा वाचल्या पाहिजे, ज्या तुम्ही सांगायचा प्रयत्न केलाय? ते मी आता हा कवितेचा फॉर्म असल्यामुळे कवितेच्या फॉर्ममध्ये खूप वैज्ञानिक आणि आश्चर्यजनक गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्त्रियांना पुरुषांना खूप वेळा माहीत नाही आहेत. त्या गोष्टी इथे नाही मांडू शकलो, पण काही गोष्टी त्यामध्ये आहेत. म्हणजे जसं की डॉक्टर ब्रिझेंडाईन यांच्या द मेल ब्रेन द फिमेल ब्रेन या पुस्तकात लिहिलेलं आहे की स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूची रचना थोडी वेगळी असते. म्हणजे स्त्रियांच्या मेंदूमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस संदेशवाहिन्यांचं जाळं जास्त असतं आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूस संदेशवाहिन्यांचं जाळे जास्त असतं. यामुळे थोडंसं वागण्यात फरक होतो. आणि तो फरक काय होतो की तुम्ही पाहाल की स्त्रियांची खूप कपड्यापासून छत्र्या, चपला, पर्स, बॅगा सगळे रंगीत आणि नक्षीदार असतात आणि पुरुषाच्या ठराविक रंगांच्याच असतात. तर हा फरक याच्यामुळे होतो की त्यांच्या पुरुषांच्या डोळ्यांचा जो रेटिना असतो, पुरुषांच्या डोळ्याचा जो रेटिना असतो तो जाड असतो आणि त्याच्यात एम सेल्स असतात, मॅग्नेसेल्युलर असतात. आणि ते काय करतात, त्यामुळे त्यांना वेगाचा आणि वेग आणि अंतर याचं भान लवकर येतं. त्यामुळे पुरुष गाडी लवकर पण या उलट स्त्रियांच्या डोळ्यामध्ये पी सेल्स, पर्वोसेल्युलर नावाचे सेल्स जास्त असतात आणि त्यामुळे स्त्रियांना रंग, पोत, नक्षी यांचं भान जास्त येतं. स्त्रियांच्या याच्यात संदेशवाहिन्यांचं जाळं जास्त असल्यामुळे डाव्या आणि त्या दोन्ही बाजूच्या मेंदूचा वापर एकाच वेळी करतात आणि अनेक कामं एका वेळी करतात. मल्टीटास्किंग त्यांचं आहे. पुरुषांना हे जमत नाही कारण ते एका वेळी एकाच मेंदूचा वापर करतात आणि त्यांच्या संदेशवाहिन्याचं जाळं पुढे आणि मागे असतं. या कविता संग्रहात मी वाचत असताना तुम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. जसं की अगदी छोटी कविता, म्हणजे खूप कमी शब्दातनं खूप काही सांगण्याचा प्रयत्न. तर हे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला नेहमी म्हणजे असं वाटलं ना की पूर्वी 2000 साली बाईच्या कविता नव्हतं आलं तेव्हा आम्ही चिल्लर सुटेबाईची नावाची कविता, त्या तुमच्या आधीच्या कविता, खूप आधीच्या कविता सांगा. आणि सगळे कुठेही गेलो की मला ते सगळे म्हणायचे की ती चिल्लर कविता ऐकवा, चिल्लर कविता ऐकवा. आणि मला असं वाटायचं की मी आयुष्यात एकच कविता लिहिली आहे का, दुसरं काहीच नाही लिहिलं का. आणि तेव्हा मला असं वाटायचं की आणखी काहीतरी ओळ हाती लागली पाहिजे, आणखी काहीतरी यायला. मग बाईच्या कविता आला, मग ती सुरमई कविता आली. पण मग तुमच्या त्या बाईच्या कवितामधल्या अनेक कविता म्हणजे लोक अभिवाचन करतात, त्यात वापरतात, काव्यवाचनात वापरतात, त्यामुळे त्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या कविता. खूप झाल्यात, अजूनही काही जण ते वाचन करत असतात. या अनुषंगाने पुन्हा एकदा त्याची जुन्या कवितांची उजळणी झाली, त्याची 6वी आवृत्ती पण आली. तर मला वाटलं की आपण नेहमी प्रयोग करायला हवं. म्हणजे बाईच्या कविता पण लिहिल्यानंतर मला दुसरा पार्ट लिहिताना किंवा त्या कविता येत होत्या तेव्हा मला असं वाटलं की या पहिल्या भागापेक्षा वेगळं काय मी लिहितो आहे, तेच जर लिहिणार असेल तर मग वाचकांनी का वाचावं ना. मी आज 14 वर्ष जे थांबलो आहे, बाईच्या कविता 2010 साली आला,
आणि अनेक जण सांगत होते की पुन्हा एकदा लगेच दुसरा पार्ट काढ. तर मी थांबलो कारण वाचकांचा विश्वास होता की हे जे असेल ते चांगलंच असेल. त्यामुळे मी वेळ घेतला. पण वेळ घेताना मी विचार करत राहिलो की नवीन काय येऊ शकेल. तर मग नवीन फॉर्म आले, मग ओव्या आल्या. त्यामध्ये एक तुम्ही म्हणता तसं बाई म्हणजे मीठ नावाची कविता आहे. तर ते अनेक पण बाई म्हणजे मीठ नावाची कविता ती आपल्याला प्रेक्षकांना सांगावं लागेल ती काय आहे. एक कवितेचं असंही आहे, मी थोडेसे त्यामध्ये काही अर्थ सांगेन. पण बाई म्हणजे मीठ असं म्हटलं तर कवितेचा फॉर्मच असा आहे ना की एक वस्तू तुमच्या समोर ठेवली तर तुमच्या अँगलमधून, तुमच्या कोणातून, तुमच्या दृष्टिकोनातून माझ्या कोणातून, त्यामुळे एक अर्थ सांगणं. पण त्यातला एक वेगळा अर्थ मी सांगेन. अनेक अर्थ अनेक जण शोधतायत त्यामुळे, आणि तीच चांगली गोष्ट आहे. ती कवितेचीच गोष्ट तीच असते की आपल्या शरीरात सोडियम असतं. सोडियम आणि मीठ. सोडियम म्हणजे मीठ. ते सोडियमची लेवल जरा कमी झाली तर शरीराचा तोल जाऊ लागतो. म्हणजे अल्कोहोल काय करतं, ड्रिंक्स काय करतं, तर ते सोडियमची लेवल कमी करतं आणि त्यामुळे तो तोल जाऊ लागतो. आणि म्हणून ते तुम्ही स्टार्टर किंवा वगैरे खाता ते सोडियम असतं, मीठ टाकतात असं. ते सोडियम असतं पुन्हा लेवल करण्यासाठी. मला वाटतं बाईचं स्थान समाजात म्हणतोय, हो हो, आणि घरात, कुटुंबात मिठासारखं आहे. ते जरा तुम्ही त्याला कमीपणा दिलात, कमीपणा लेखलात, त्याला कमी आहे असं लेखलात ना, तर तुमच्या समाजाचा तोल जाऊ लागेल. आणि ते आता दिसतंय आहे. आणि आज इतकी वर्ष आपण महिला दिन हे साजरा करतो, पण तरी पण आपल्या वर्तनात, समाजाच्या वर्तनात किंवा गुन्ह्यामध्ये घट झालेली दिसत नाही. आणि म्हणजे गुन्हे ती एकदम एक्स्ट्रीम लेवल असते, पण रोजच्या जीवनात आपण आपल्या बरोबर असलेल्या महिलांना कशी वागणूक देतो किंवा कसे वागतो तोही एक मुद्दा आहे. तर मला ना एखादी अशी वेगळी, जी तुम्हाला वाटतं की हे एक वेगळ्या पद्धतीने आपण सादर करायचा प्रयत्न केला किंवा लोकांपुढे ठेवलाय, ती कविता तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तुम्ही म्हणाल तसं एक वेगळा फॉर्म आणि एक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला की मिथक पण आपल्या गोष्टीमध्ये आहेत. खूप मिथक आहेत. तर मिथकांचा वापर आपण कशा पद्धतीने करतो ही कल्पित कथा आहे. पण ती या कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केला की सीतेनं लिहिलेली पत्रे. सीतेने खूप भुर्जपत्रांवर पत्रे लिहिली होती. सीतेने खूप भुर्जपत्रांवर पत्रे लिहिली होती. अग्निपरीक्षेच्या आदल्या रात्री, लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात, ते आत हालचाल करताना, त्यांचा जन्म झाल्यावर, अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर. एक मोठं बाढ झालं होतं भुर्जपत्रांचं. आणि त्यासोबत होतं एक शेवटचं पत्र, भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिलेलं. आणि ही सगळी पत्रे तिने रामाला नाही बायानो तुम्हाला लिहिली होती. ही सगळी पत्रे तिने रामाला नाही बायानो तुम्हाला लिहिली होती, जी कुणाला सापडली नाहीत नंतर. तेही एका अर्थी बरंच झालं. सापडली असती तर तुम्ही त्यांची पूजा केली असती. खरं आहे. म्हणजे असं आहे ना की जे रोज आपण अनुभवत असतो, आपल्या आजूबाजूला घडत असतं, तेच तुम्ही तुमच्या कवितांमधनं मांडायचा आणि लोकांना जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला. अगदी बरोबर. तेच कवितेचं काम, कवीचं, लेखकाचं तेच काम आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं हा फॉर्म म्हणजे मिथक वापरलंय जुनं, किंवा मिथक नाही म्हणता येणार, ते सीतेचं पात्र जे वापरलेलं आणि त्यातून आजच्या काळातल्या स्त्रीला सांगण्याचा प्रयत्न केलाय. बये इतकं सोपं नाही तुला समजणं जितकं पुरुष समजतो. निगुतीनं उबदार विणावं वस्त्र एक एक टाका, तसं विणावं लागतं तुला. कधी उचकटला त्यातलाच एक तर तटतट सुटत जावी वीण, तशी निघतेस सगळ्यातून. कसलाही माग नाही सुटण्याचा तुटण्याचा. बये तू शांती आहेस अशांतीची. बये तू शांती आहेस अशांतीची, तू तृप्ती आहेस अतृप्तीची. तू गर्दीतला एकांत आणि हसरा आकांत. बोलतेस खूप वरचं बाहेरचं, बोलतेस खूप बाहेरचं वरचं, लपवत दाबत आतलं अंतरीचं. तुझं मौन अदृश्य हुंदके दबलेले, शब्द कृत्रिम आवाज लपलेले. एकांतातलं निरव बोलणं तुझं ज्याला समजेल तो पुरुष.
एकांतातलं नीरव बोलणं तुझं ज्याला समजेल तो पुरुष, मनातल्या मनातलं लाजणं तुझं ज्याला उमगेल तो पुरुष, कधी भेटेल कुठे भेटेल माहीत नाही काही, 7 जन्म सरले तरी सापडत नाही बाई. बये इतकं सोपं नाही तुझं नीरव बोलणं ऐकणं आणि तुला समजणं जितकं पुरुष समजतो, जितकं पुरुष समजतो. आणि ही एक ओवीबद्ध रचना आहे, ओव्याच्या फॉर्ममधली, की बाई जात्याची ग जात असं शीर्षक आहे. बाई जात्याची ग जात दगडाच्या तळी दोन, बाई जात्याची ग जात दगडाच्या तळी दोन, वर फिरे भीर भीर हो हो, वर फिरे भीर भीर, खाली स्थिर आणि मौन. बाई जात्याची ग जात आत भरडते धान, लपवाया घर घर हो, लपवाया घर घर, बाई ओवी गाते छान. बाई जात्याची ग जात वर मारियेला खुट्टा, भीती तुकी घातली जन्माला गेल ग बट्टा. बाई जात्याची ग जात नये उलटी फिरवू, ते आपल्याकडे जातं उलटं फिरवू नये असं म्हणतात. बाई जात्याची ग जात नये उलटी फिरवू, असो जुनाट खाजरे तरी कुंकू हे मिरवू. ते कुंकू जर जुनाट असेल, जून झालेलं असेल तर ते लावल्यावर खाज सुटते, असं त्याचा संदर्भ आहे. आणि शेवटची ओळ आहे की बाई जात्याची ग जात मुडपते एक पाय, बाई जात्याची ग जात मुडपते एक पाय, राबताना संसारात मुडपते काय काय, राबताना संसारात मुडपते काय काय. क्या बात, क्या बात. आत्ता जे काही लिहिलं जात आहे, मग कवितेच्या फॉर्मॅटमध्ये असू देत किंवा कथा कादंबऱ्या, त्यातले खूप आश्वासक असे चेहरे म्हणा किंवा लिहिते हात तुम्हाला कोणते दिसतात आहे, आणि आत्ता जे आपण व्यक्त होतोय ती परिस्थिती कशी वाटते तुम्हाला मराठी साहित्यातली? चांगला प्रश्न आहे हा. खूप नवीन लिहिते हात खूप आहेत. प्राजक्त देशमुख नाटकातला आहे, तो सगळ्यांना परिचित आहेत. पण अपरिचित अशी काही नावं आहेत जी नव्यानं लिहित आहेत आणि नव्या जाणीवा घेऊन येतात, नवा फॉर्म घेऊन येतात. सोलापूरचा सागर अचलकर कविता चांगला लिहितोय. अकोल्याचे शीला घरडे पाटील चांगल्या कविता लिहित आहेत. प्रीती भोईर पालघरच्या आहेत, त्या चांगल्या कविता आहेत. योगेश्वर बेंद्रे नावाचा नवीन मुलगा आहे, तो नाटक फार चांगल्या पद्धतीने हाताळतोय, म्हणजे नाटकाचे विषय फार चांगल्या पद्धतीने तो प्रेझेंट करतोय. गोळकोंडा हाईट्स हे त्याचं नाटक आहे रंगभूमीवर. महेंद्र गौतम नावाचा पुण्यातला कवी आहे, जी खूप चांगली लोक लिहितात आणि ते नव्या जाणीवा मांडतायत. म्हणजे आजच्या काळातल्या समस्या ज्या वरवर न पाहता आहेत ना, त्या खूप आतमध्ये डीपमध्ये जाऊन, खूप मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला वाटतं हे चेहरे आश्वासक आहेत. मला वाटतं किरणजी, तुम्ही 2 कविता संग्रहांमधनं की बाईचं अंतरंग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला, की बाईच्या मनात काय चाललेलं आहे, मुलींना महिलांना काय वाटतं. आत्ता जो समाज आहे, समाजात जे काय चाललंय, म्हणजे आम्ही तर वृत्तवाहिनीवर काम करतो तर आम्हाला रोजच दिसतं, तुम्हालाही दिसत असेल नागरिक म्हणून, त्यांनी अस्वस्थ व्हायला होत आहे का, त्यातून काही नवीन निर्मिती होते का, काही असं आहे का की वाटतं की नाही लगेचच या सगळ्यावर आता लिहिलं पाहिजे, असं काही आहे? हां, असे विषय खूप अस्वस्थ करत असतात. सगळ्या बातम्या असतात किंवा आसपासच्या घडणाऱ्या घटना असतात. या बाईच्या कविताची सुरुवात घरातल्या एका घटनेपासून झाली आणि मी ते सुरुवात केलेली आहे. पण नंतर एवढं जाणवत गेलं आणि मला वाटलं ते संपेल, पण 1-2 कविता नंतर चालू राहिलं, ओघ सुरू राहिला. बाईच्या कविता आला, त्यानंतर जे फोन किंवा ते वाचून जे
रिस्पॉन्सेस आले. रिस्पॉन्सेस येतात आणि खूप पिचलेल्या बाया फोन करतात, त्यांच्या कथा सांगतात. त्यांना वाटतं मी काहीतरी त्यांना सोल्युशन देईन, पण मी काहीच देऊ शकत नाही. मी पुस्तकांशिवाय अक्षराशिवाय काही नाही देऊ शकत. आणि मग मी त्यांना काही हरीश सदानी आहेत आपले मावा संघटनेचे, अशा काही महत्त्वाच्या लोकांचे फोन देतो की जे त्यांना मदत करू शकतील. माझ्या पद्धतीने काही त्यांना समुपदेशन किंवा असं सांगण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं आजच्या स्त्रीला खूप सांगायचं आहे, तिच्याकडे खूप सांगायचं आहे, पण तिला आउटलेट नाही. आणि म्हणून कदाचित ह्या कवितांचा उपयोग आउटलेट म्हणून होत असाव्यात. मी त्यांना कदाचित स्त्री वाटत असतो, असावं, मैत्रीण वाटत असेल. आणि म्हणून त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकताना मला असं वाटतं की असं वाटतं अजूनही की अजून खूप समस्या आहेत समाजात, स्त्रियांच्या मनात खूप आहेत. आणि ते ऐकणारा, ते समजून घेणारा अजून समाज किंवा आसपासचं कोणी नाही आहेत. त्या सांगायला बिचकत आहेत, काही वेगळी कारणं असतील त्याच्यामुळे. पण ते जर समोर आलं, स्त्री मुक्तपणे जर बोलायला लागली, तर मला वाटतं ह्या खूप याच्यापैकी समस्या, मग बाईच्या कवितांची गरज राहणार नाही लिहिण्याची. नाही, पण जसं आता तुम्ही सांगितलं तसं बाईच्या कविता म्हणजे पहिल्यांदा आल्या होत्या आणि आता बाई बाई गोष्ट सांग रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. स्वतःहून महिला अभिवाचन करतात आहेत, जसं मी मगाशी म्हटलं तसं. पुढे काय तुमच्या डोळ्यासमोर आता काय आहे की पुढचं तुमचं लिखाणाचं प्रोजेक्ट काय आहे जे आपल्याला लवकरच वाचायला मिळेल? पुढचं असं मी ठरवून काही आता पुढे हे लिहायचं असं ठरवून कधी काही केलं नाही. आणि एकाच वेळी अनेक कामं चालू असतात. म्हणजे एकाच वेळी कथालेखन चालू असतं, एकाच वेळी नाटक चालू असतं, मग काही प्रोजेक्ट्स चालू असतात, फिल्म सिरियलचे वगैरे वाचन चालू असतं. आणि आसपासचं जे रेकॉर्डिंग आहे ते आतमध्ये चालू असतं. त्यामुळे अनुवादाचं काम, त्यामुळे पुस्तकं वगैरे भरपूर माझ्याकडे, पुस्तकांचा ऐवजच रेडी आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर बाईच्या कविता हा काय माझा जॉनर नाही आहे. हे बाई प्रकरणमध्येच घुसलेलं आहे. खरं तर माझा जॉनर तो अमित चिल्लर आणि सामाजिक कवितांचा आहे. पण 2000 तुम्ही म्हणजे मी त्या वाचल्या होत्या म्हणून मी खरं तो सामाजिक जे चाललंय समाजातला तो प्रश्न विचारला होता तुम्हाला की त्या पद्धतीचं तुम्ही लिहिता किंवा तुमच्या कथांमधनं सुद्धा साधारणपणे समाज वर्णन येत असतं. समाज. पण मला जाणवलं ना, तुम्ही म्हणतात ते पण आहे, बरोबरच आहे की 2 भाग पडतात माझ्या लिखाणाचे. एक सामाजिक भाग, म्हणजे तिसरा डोळा हा एक कथासंग्रह सामाजिक परिप्रेक्ष्याचा आला, आणि मोराची बायको म्हणजे ह्या स्त्री जाणीवांचा कथा आला. तर एकाच वेळी ते रेकॉर्डिंग होत असतं का, ते बायफर्केशन होत असतं का? म्हणजे कवितांचा आता मी म्हटलं तसं तो 2000 साली कविता आला आणि म्हणजे 24 वर्ष आज मी लिहितोय त्या सगळ्या कविता. त्याचा पण एक आय वॉज रेडी आहे. ते शांताराम, मिस्टर शांताराम आणि आम्ही चिल्लर नंतरच्या कविता असा तो संग्रह तयार आहे. अच्छा, रेडी आहे. कोरोनापासूनच तयार आहे, पण मी तो थांबवून ठेवला आणि सुदेश म्हणाले हे पहिले काढूया, त्यामुळे हे केलंय. पण एकूण समाजात आपल्याला जे पाहिजे, कवी, लेखक किंवा आर्टिस्ट किंवा तुम्हाला आम्हाला कोणत्याही सामान्य माणसाला, सामान्य स्त्रीला पाहिजे की समाजाचा मानसिक स्तर, वैचारिक स्तर तो उंचावण्याची अपेक्षा आहे. त्यांना एक स्तर हवा आहे जो त्यांना दिसत नाही आहे. म्हणून आज आपली ही सगळी काय म्हणतो, आपली अपेक्षा आहे की त्या स्तरापर्यंत आपल्या समाजातील स्त्री आणि आपल्या समाजातला तळागाळातला माणूस जावा. म्हणून लेखक सगळे आपण, तुम्ही सगळे आर्टिस्ट प्रयत्न करत आहोत. नाही, खरंच आहे. म्हणजे तुम्ही आता बोलण्याच्या ओघात सांगितलं की तुमचा आणखीन एक कविता संग्रह तयार आहे. आज तुम्ही खरं तर तुमच्या नवीन कविता संग्रहाच्या निमित्ताने आलात, गप्पा मारलात, पण आपण खूप विषयांवर बोललो. आपलं म्हणजे जे काय कवी म्हणून, लेखक म्हणून तुमचं चिंतन आहे त्यावरही आपल्या गप्पा झाल्यात. तुम्हाला खूप शुभेच्छा खरं तर पुढच्या तुमच्या सगळ्या लिखाणासाठी. आणि जे आत्ता तुम्ही लिहिलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोचावं यासाठी सुद्धा शुभेच्छा. कारण जसं तुम्ही सांगत होते तसं खूपदा वाचन आपल्याला एक आउटलेट देतं, कधी कधी मार्ग दाखवतं वेगळ्या पद्धतीचा. तर त्यातून ते मिळावं सगळ्यांना ही आपण अपेक्षा करूया. आणि आज तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी खूप आभार. धन्यवाद. तुमचे आणि एबीपी माझाचेही खूप खूप आभार.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं आनंदाचं पानमध्ये स्वागत आहे आणि आता अर्थातच वेळ झाली आहे ती टॉप 5 पुस्तकांबद्दलची माहिती जाणून घेण्याची आणि त्याविषयी सांगते भावार्थची कीर्ती जोशी. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशनच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच समरलिखित धर्म. कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला निघतायत एका गावात जाण्यासाठी आणि धर्माचा शोध हे तिघं जण मिळून घेत आहेत. तर धर्माबद्दलचे त्यांचे प्रश्न सुटतायत का, त्यांची कोडी उलगडतायत का, तर हे सगळं सांगणारं हे पुस्तक आहे. राधा आणि उर्मिलाच्या यशानंतर हे पुस्तक सुद्धा वाचकांना तितकंच आवडतंय. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच सत्वकथा. श्रीपू भागवत यांचं सत्यकथा हे मासिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि 1961 ते 1970 या दशकातल्या काही निवडक कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. स्नेहा अवसरीकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी ह्या पुस्तकाचं संपादन केलंय. देशमुख अँड कंपनी प्रकाशनाने याचं प्रकाशन केलेलं आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या कथा आपल्याला वाचायला मिळणार आहेत. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच मुपो 10 फुलराणी. कोंडाबाई लक्ष्मण पारधे या एका अशिक्षित असलेल्या स्त्रीने तिचं आत्मकथन केलेलं आहे. ती स्त्री स्वतः अशिक्षित असून सुद्धा तिने आपल्या मुलांना कसं घडवलं, साहित्य सहवास या सोसायटीत राहतानाचा तिचा सगळा प्रवास असेल आणि तिथल्या लेखकांकडून इन्स्पिरेशन घेऊन तिने आपल्या मुलाला शिकवलं आणि त्यानंतर तिचे त्याच सोसायटीमध्ये स्वतः राहायला घर घेतलं. तर हा सगळा प्रवास या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या मांडलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच जीवनशैलीचे अंतरंग. डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं हे पुस्तक आहे. आपण आजकाल पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार केला आहे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनात जो काही बदल झालाय चांगला किंवा त्यानंतर काही आपल्याला परिणाम त्याचे भोगावे लागत आहेत तर त्याचे उपाय सांगणारं असं हे पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच संकर्षणची इटुकली दुनिया. खास मुलांसाठीचं हे पुस्तक आहे. डॉक्टर संतोष पाठारे यांनी हे पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये संकर्षण छोटा आणि त्याचं जग, त्याचे मित्रमैत्रिणी, त्याचा सगळा मित्रपरिवार, त्या या सगळ्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारं असं हे पुस्तक आहे. लहानांसोबत आपल्या मोठ्यांना सुद्धा हे पुस्तक खूप मजा देतंय. तर अशी ही या आठवड्यातली 5 पुस्तकं भावार्थच्या चिपळूण दालनात, पुण्याच्या दालनात आणि भावार्थच्या व्हॅनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. भावार्थ व्हॅन सध्या सांगलीमध्ये आहे. तर ह्या सगळ्या पुस्तकांचा लाभ घ्या, ही पुस्तकं विकत घ्या आणि वाचत राहा. धन्यवाद. आज खरं तर अत्यंत भावनिक अशा कवितांच्या पुस्तकाबद्दल गप्पा झाल्या. असेच वेगळे विषय हाताळणारी पुस्तकं कधी कधी आपल्याला काहीतरी वेगळंच देऊन जातात. अर्थात त्यासाठी वाचन संस्कृती टिकवणं आणि वाढवणं खूप आवश्यक आहे. तेव्हा वाचत राहा आणि इतरांनाही प्रेरणा देत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.